अचूक बातमी। नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन आणि आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। याचाच निषेध म्हणून मोहोळ तालुक्यातील वाळूज या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात आले आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत। काय आज आपल्या गावामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं? आमचं वाळूज गाव हे लढवयाचं गाव आहे आणि आजपर्यंत आम्ही कधी अन्यायाच्या विरोधात उठून उभा राहतो। जिथं जिथं अन्याय होतो तिथं आम्ही वाळूज ग्रामस्थ एकजुटीने सर्व ओबीसी समाज मिळून एकत्र येऊन सर्व ज्या कुटुंबावर किंवा कुठल्याही जातीचा न समजता किंवा कुठल्याही धर्माचा न बाळगता आम्ही ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यासाठी आम्ही कंटिन्यू पाठीमागे राहतो। आज मस्साजोग गावामध्ये संतोष भैया देशमुख यांची जी निगृणपणे हत्या केली, जी संभाजी महाराजांची हत्या झाली त्याच्यापेक्षाही त्या लेवलनं जी हत्या झाली संतोष भैयाची, त्या हत्येच्या आरोपींना मोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना फाशी शिक्षा आणि कायमस्वरूपी शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय आमचा म्हणजे लढा ही कायम राहणार आहे। आणि आजपर्यंत जेवढे बी गुन्हे झाले सरकारने नुसतं नाव संशयित आरोपी म्हणलं तर सरकार त्याला लगेच उचलतं, त्याचं नाव जरी नसलं तर संशयित आरोपी म्हणून त्याला उचलतं। आज अख्खा महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्र वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेचं नाव घेतं आहे, तरी त्यांना म्हणजे त्यांच्यावर कारवाई होत नाही। वाल्मिक कराडला मोक्यामध्ये घेतलं जात नाही आणि धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही। ह्याला कोण जबाबदार? माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं एकच मागणं आहे की तुम्ही म्हणता की ह्याच्यामधून कोणीही सुटणार नाही, परंतु आज असं वाटतंय की ह्यांना वाल्मिक कराडला आणि धनंजय मुंडेला तुम्ही सूट दिली जाते आणि तुम्हीच पोचलं जात आहे असं जनतेला आमच्या ग्रामस्थांना वाटतंय। खरं तर आपण पाहतो की यामधला एक आरोपी हा फरार आहे आणि उर्वरित जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मोक्कासारख्या कायद्याचे अंमलबजावणी केली आहे, परंतु कुठेतरी संशयाची सुई ही वाल्मिक कराड यांच्याकडे असताना देखील त्यांच्यावर मोक्का लावला जात नाही। काय सांगाल? सगळ्याचं म्हणणं आहे, सर्व राजकीय पक्षाचे किंवा सर्व गोरगरीब जनतेचं म्हणणं आहे, ह्यातला पूर्ण वाल्मिक कराडचाच हात आहे। तुम्ही सोनवणे नावाचा तिथं वॉचमॅन असतो आणि त्याला तुम्ही धमकीचा ते आज जाऊ देत ना म्हणून त्याला तुम्ही मारता आणि त्याला मारण्यासाठी संतोष भैया जातं, तुम्ही त्याच्यावर राग करून त्याचं खून निगृणपणे हत्या करता। मग तुम्ही वाल्मिक कराडचीच माणसं होता ना तिथं खंडी मागायला गेलेली, मग तुम्ही वाल्मिक कराड सरळ नाव घेतलं पाहिजे, त्याला तुम्ही त्या कायद्यामध्ये घेतलंच पाहिजे त्या केसमध्ये, तुम्ही त्याला का घेत नाही? आज या ठिकाणी आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं। आपले प्रमुख मागणी काय असणार? आमची प्रमुख मागणी संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबाला पूर्ण न्याय भेटला पाहिजे आणि जेवढे दोषी आरोपी आहेत त्यांना पूर्ण पूर्ण ही झाली पाहिजे, त्यांना सजा लागली पाहिजे। मोक्याअंतर्गत 302 अंतर्गत त्यांना सजा लागली पाहिजे। आणि दुसरी मागणी आमचा बंधू, आमचा म्हणजे सर्व समाजाचा, आमचा मातंग समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी, ह्याला जे संविधान वाचवण्यासाठी तो गेलेला, त्यानं आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये त्याला पोलीस डिपार्टमेंटनं त्याला आतमध्ये टाकून त्याची मारहाण केली आणि त्याचा मृत्यू झाला। त्या सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा त्याच्या कुटुंबाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे। ते निष्ठावंत कुटुंब आहे। आज सरकार त्याला मदत द्यायला गेलं होतं, पण त्या कुटुंबाने त्यांची मदत घेतली नाही सरकारची, तर त्याच कुटुंबाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे। आम्ही त्यांच्यावर पूर्ण सपोर्ट त्यांना आमचा आहे। युवराज विंजवे, वाळूज गावातून आज संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ गावामध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही ठेवलेलं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशीची सजा होत नाही तोपर्यंत म्हणजे हा लढा चालूच राहणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रात पहिलं वाळूज हे गाव असेल जिथून ह्या लढ्याला सुरुवात झाली आणि असं मी पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला म्हणजे हे करतो विनंती की प्रत्येक गावाने असं उपोषण लावावं। तुकोबराच्या चरणी साष्टांग दंडवत करून फडणवीस साहेबाला एक माझी विनंती आहे की बाबा, ज्यांनी संतोष देशमुख यांचा श्वास बंद केला, पहिला त्यांचा श्वास बंद करावा अशी वाळूजकराच्या सगळ्यांची विनंती आहे। एवढे 2 शब्द बोलू शकतो। लाक्षणिक उपोषण आहे हे आमच्या गावकऱ्यांनी यासाठी ठरवलेलं आहे की
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. हे आम्हाला आमच्या जीवाला पटत नाही, म्हणून आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे. असंच प्रत्येक गावाने याची दखल घेऊन प्रत्येक गावात असं प्रत्येक म्हणजे 1 दिवस म्हणा 2 दिवस म्हणा सगळ्यांनी उपोषण करून याचा निषेध करावा. त्याशिवाय सरकार या गोष्टी दखल घेणार नाही. जी घटना घडलेली आहे आमच्या मराठा बांधव संतोष भैया देशमुख ओबीसी बांधव सूर्यवंशी यांची जी हत्याच्या निषेधार्थ आणि वाळुजकरांनी आज 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलेलं होतं. त्या उपोषणासाठी सर्व गावकरी ओबीसी समाज सर्वांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ ह्या जे कोणी दोषी असतील ते वाल्मिकी कराड असू द्या किंवा जे महाराष्ट्राचे राजकोट त्यांच्याकडे जात आहे किंवा हे दोषी आहेत त्यांना मतदान त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे आहेत दोषी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. नमस्कार. आज आमच्या वाळूज ग्रामस्थांनी तसेच मराठा बांधव, इतर जातीचे बांधव, ओबीसी जेवढे ओबीसी आहेत, इतर समाज आहेत, समजा समाजाने या घटनेच्या निषेधार्थ पाठिंबा देऊन त्यांच्या लढ्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे लढा देत राहू. संतोष भैया देशमुख असतील, सूर्यवंशी भैया देशमुख असतील, यांना त्यांच्यावर जो अन्याय झाला आणि संतोष भैयावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला सतत आमचा पाठिंबा राहील. आणि ह्याने जे उपोषण जे केलं आहे त्या उपोषणाला आमचा पाठिंबा राहील. आमचा ओबीसी समाज संपूर्ण त्यांच्या पाठीशी राहून असाच लढा कायम राहावा ही आमची वाळूज ग्रामस्थांची मागणी. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत असेच वेगवेगळ्या गावातून आंदोलन करण्याची तयारी मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील गावकऱ्यांनी केली. आपल्यासोबत भगिनी आहेत. ताई, काय सांगाल? संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यासाठी आपण या गावामध्ये 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. नमस्कार. सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील मसाजो गावात जी मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली, आमचे संतोष दादा देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या केली त्यात करते. आणि आज वाळूज गावामध्ये सर्व जाती धर्मातील लोक इथं एकत्र आले आणि 1 दिवसीय उपोषण चालू केलेलं आहे. त्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्यांना शासनाकडून त्यांना त्यांचे जे देशमुखी कुटुंब आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आज इथं उपोषण केलेलं आहे. खरं तर आपण पाहतो की वाल्मिकी कराड हे संबंधित मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याचं बोललं जाते, परंतु वाल्मिकी कराड यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? वाचवण्याचा प्रयत्न नाही आहे, कारण माझं न्यायदेवतेवर विश्वास आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनीही SIT असतील, CBI असेल याच्या माध्यमातून अनेक चौकशा केलेल्या आहेत आणि जे आरोपी आहेत त्यांना तर अटक केलेलीच आहे. आणि माझंही म्हणणं आहे किंवा आमच्या सगळ्या गाववाल्याचं म्हणणं आहे जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. पण त्यामध्ये जे काही दोषी असतील, वाल्मिकी कराड असतील किंवा इतर अनेक जे 4-5 आरोपी आहेत त्यांना जसा मोका लागलेला आहे तसाच वाल्मिकी कराड पण दोषी असतील तर त्यांना नक्कीच मोका लागायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा जोपर्यंत आता आपण बघतो पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे आणि निश्चितच आदरणीय जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मुलगी आहे आणि आमच्या संतोषदादांना पण मुलगी आहे. कुठं तर आपली मुलगी आणि आमच्या संतोषदादाची मुलगी यांना कुठंतरी समान बघून नक्कीच गृहमंत्री साहेब न्याय देतील आणि न्यायदेवतेवरही माझा विश्वास आहे. आणि नक्कीच आम्हा महाराष्ट्राला आणि अशा महाराष्ट्रामध्ये ज्या ही घटना घडली ते भविष्यात अशा घटना कधीच घडू नये अशी ही गृहमंत्र्यांनी उपाययोजना करायला पाहिजे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा